पत्रकार गजानन धांडेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. कोणावरही टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यांवर मत मागणार गजानन धांडे. पत्रकारितेसह आध्यात्मिक, क्रीडा व अन्य क्षेत्रामध्ये जिल्हाभर सोशल कनेक्ट असलेले पत्रकार गजानन धांडे यांनी आज 4 एप्रिलला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकासात्मक पत्रकारिता आणि टीव्ही अँकरिंग अर्थात वृत्त निवेदकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला हा चेहरा असून सामाजिक चळवळीत अग्रेसर ते असतात. विकासात्मक दृष्टीने मी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून कोणावरही टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर आपण या निवडणुकीत मत मागणार असल्याची यावेळी गजानन धांडे यांनी सांगितले. कसं आहे माऊली, बुलढाणा जिल्ह्यातील जबाबदार नागरिक असलेल्या मतदारांची आतापर्यंत खऱ्या अर्थानं निराशा झालेली आहे. जिल्हा विकासाच्या बाबतीमध्ये कुठं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्याला चांगलं माहिती आहे. बेरोजगार युवकांच्या समस्या मोठ्या आहे, शेतीचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे. हे चित्र बदललं पाहिजे असं प्रत्येकजण म्हणतो. मात्र मी सामान्य माणसाची लढाई लढण्यासाठी ही भूमिका या ठिकाणी घेतलेली. माझी लढाई ही सामान्य माणसाची लढाई. कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही मतदारांसमोर जाणार? मी विकासाच्या मुद्द्यावरती मतदारांसमोर जाणार. मी कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासासाठी मत मागणार. आता इथे महायुती आणि महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार आहेत तुमच्यासमोर. विजय कसा तुमचा प्राप्त कशा पद्धतीने? सध्या पक्षीय पातळीवर लोकांचं राजकारणावरचा विश्वास उठत चाललेला आहे. कोण कुठं जाईल हे सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात सामान्य माणसाला दररोज टी व्ही पाहून वैताग आलेला आहे. यांची जी भांडणं सुरू आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला यावेळेस मतदार आपलंसं करतील अशी अपेक्षा आहे. मायबाप जनतेला आमचं आव्हान आहे की सामान्य घरातला पोरगा आहे, त्याला साथ द्या. तुमच्यासोबत आणखीन 2 अपक्ष उमेदवार आहे, काय म्हणाल तुम्ही? तरुणाईनं खऱ्या अर्थानं समोर आलं पाहिजे. जय पराजयाची चिंता करू नये. कसं आहे की सुनील गावस्कर सर चांगलं क्रिकेट खेळत होते. ते 200 बॉलमध्ये 20 रन काढायचे. 10चा 20चा स्ट्राईक रेट होता. त्यानंतर सचिन तेंडुलकर सर आले, आता विराट कोहली साहेब आले, रोहित शर्मा साहेब आले. परंतु यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल एका दिवसात 200 रन मारतात. नवीन पोराला जर दिलं तर तो फिल्डिंग नाही करणार, बॉलिंग नाही करणार, बॅटिंग नाही करणार, पण कातोडा त्याला म्हणता येईल की तो त्याच्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे करेल.